कधी कोणाच्या आध्यात्मध्ये नसतो, कधी कोणाचं वाईट केलं नाही, पण एवढं करून देव माझ्याच माग का लागला नाही? तो दान धर्म करतो, एकादशा करतो, मंगळवार करतो, मारुती रायाचे शनिवार करतो, खंडोबाचा रविवार असतो, सगळे उपास तापस करतो, तरी पण घर बसल्याच संकट येतात. आणि जे लांड्याला बड्या करतात, चोऱ्या करतात, विनाकारांच्या गप्पा गोष्टी करतात, कधी कोणते व्रत जप तप नियम स्वाध्याय काही करत नाही, ते लोक किती मजेत आहेत, किती पैसा अडतात त्यांच्याजवळ, आपल्यापेक्षा तेच बरे. हे वाक्य नेहमी आपल्या मुखात असतं. परंतु लक्षात घ्या, परमार्थामध्ये लागल्याच्या नंतर जर आपल्यावरती संकट आली तर आपण असं समजायला पाहिजे की त्या भगवंताची आपल्यावरती कृपा आहे आणि आपण योग्य मार्गाने चाललो म्हणून हे संकट आपल्यावरती येऊ लागले. कारण अंतकाळी जे सुरुवातीपासून नाम आपण घेतो, अंतकाळी तेच नाम आपल्या मुखामध्ये येते. मग आता यमानी आणि नारायणांनी वाटण्या केल्या, ते वैकुंठात कोणी जायचं आणि यमलोकात कोणी जायचं, त्यांनी त्यांच्या पण वाटण्या. जर माणूस मेल्याच्या नंतर त्याचं सौंदर्य म्हणजे त्याचा चेहरा असा टवटवीत दिसला तर समजायचं हा वैकुंठ, नाही तर मोठ्याने सांगा, ऐकताय ना, नाही तर नरक. जर एखादा माणूस मेला, लोक हळहळले, अरे विनाकारण गेला, चांगला माणूस होता असं म्हणलं तर तो माणूस स्वर्गात, आणि लोक काहीच म्हणले नाही की बरा मेला, म्हणलं की नरक. ज्या अंत्ययात्रेमध्ये सगळ्यात जास्त लोक येतील तो माणूस स्वर्गात, ज्याच्या अंत्ययात्रेत कमी लोक येतील ते मोठ्याने सांगा कुठं, नरकात. जे भागवत कथेमध्ये येऊन टाळ्या वाजवतात, नाचतात ते स्वर्गात. जे भागवत कथेमध्ये येत नाही, आल्याच्या नंतर टाळ्या वाजत नाही ते कुठं, वाजवा ना आता तरी. अजा मिळाला, बंधनातून मुक्तता झाली आणि त्याचा उद्धार झाला. त्यानंतर हरिद्वारला त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं, जप केला, त्याचं सगळं संपूर्ण पाप नष्ट झालं आणि आता भगवंताचे पार्षद अजामिळाला नेण्यासाठी आले आणि अजामिळ केवळ नामचिंतन आणि नामस्मरणाने तरुण गेला. कसा तृण अग्निमिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. भगवंत नामस्मरणानंच आपलं कल्याण होत असतं, आपला उद्धार होतो. हेच तत्वज्ञान या अजामिळाच्या आख्यानातून आपल्याला भगवंताला सांगायचंय. त्यामुळं फक्त नाम घ्या. अजामिळी पाप नाशी, पाप
वैकुंठनाथ भगवान की इति व्यवसिता राजन् हरयश्वा एकचेतसः प्रयोयुस्तं परिक्रम्य पन्थानमनिरवतम्